नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले या समाज सुधारकांविषयी माहिती पाहणार आहोत आणि समाज सुधारकांवर बनवलेला हा पहिलाच व्हिडिओ आहे. याच्या आधी समाज सुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था म्हणजे संस्था व संस्थापक या नावाने व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता. त्याच्यात सुद्धा खूप छान अशी माहिती दिलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले यांची सविस्तर आणि डिटेल्स मध्ये माहिती पाहणार आहोत. एकाच व्हिडिओमध्ये सर्व माहिती पाहणार आहोत. याच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही. आता या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी पहा, टायटलच आहे आपलं महात्मा ज्योतिबा फुले 1827 ते 1890. आता बऱ्याच परीक्षांना प्रश्न विचारलेला आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म केव्हा झाला. तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 या तारखेला झालेला आहे. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा, जन्म कोठे झाला. तर विकिपीडिया जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्यांनी काय दिलेलं आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टटगुण मध्ये झालेला आहे. म्हणजे टटगुण हे ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि बऱ्याच वेबसाईटवर सुद्धा हीच माहिती दिलेली आहे. परंतु काही वेबसाईटवर अशी सुद्धा माहिती दिलेली आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म पुणे या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे अशी त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 याच तारखेला झालेला आहे. त्याच्याबाबत कुठेही वेगवेगळी माहिती नाही. परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे जन्म ठिकाण आहे त्याबाबत मात्र तुम्ही जर गुगलवर स्वतः जरी शोधलं तरी तुमच्या लक्षात येईल की बऱ्याच वेबसाईटवर पुणे असं दिलेलं आहे आणि विकिपीडिया असेल आणि इतरही बऱ्याचशा वेबसाईट आहे त्या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील टटगुण असं दिलेलं आहे. आता विकिपीडियावर सातारा जिल्ह्यातील टटगुण असं दिलेलं आहे म्हणून मी तेच तुम्हाला दिले, पण बऱ्याच ठिकाणी पुणे सुद्धा दिलेलं आहे. आता महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे मूळ गाव आहे ते सातारा जिल्ह्यातील टटगुण हे होते. तर त्याच्या पुढे पहा, 11 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय शिक्षक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. तर हे लक्षात असू द्या की राष्ट्रीय शिक्षक हक्क दिन कधी असतो तर 11 एप्रिल. आणि का बरं, तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा सन्मान म्हणून 11 एप्रिल हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. आता महात्मा ज्योतिबा फुले यांचं संपूर्ण नाव काय होतं तर ज्योतिबा गोविंदराव फुले हे होतं. म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव गोविंदराव होतं. आता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आईचं नाव हे चिमणाबाई असे होते. त्याच्यानंतर ज्योतिबा फुले यांचे आजोबांचे नाव केरीबा हे होते. ज्योतिबा फुले 1 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. नंतर ज्योतिबांचा सांभाळ त्यांची आत्या सगुणाबाई यांनी केला. तर हे MPSC मध्ये ना पूर्व परीक्षेला या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आईचं नाव काय, आजोबांचं नाव काय, किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आईचं निधन झाल्यानंतर त्यांचा सांभाळ कोणी केला तर त्यांची आत्या सगुणाबाई यांनी केलेला आहे. आता त्याच्या पुढची माहिती पाहूयात आपण. तर ज्योतिबा फुले यांचं मूळ आडनाव गोरे होतं. हा प्रश्न आलेला आहे बरं का बऱ्याच परीक्षांना की महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ आडनाव काय होतं तर गोरे होतं. ज्योतिबांच्या आजोबांचा फुलांचा व्यवसाय होता. कालांतराने त्यांचे फुल व्यवसाय होऊन फुले असे झाले. ज्योतिबा फुले हे क्षत्रिय माळी समाजाचे आहेत. क्षत्रिय माळी या समाजाचे आहेत. पुढे पहा, ज्योतिबांनी पंतोजींच्या मराठी शाळेत 1834 ते 1838 मध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. महात्मा ज्योतिबा फुले यांची चिंतनशीलता व बौद्धिक कौशल्य पाहून शेजारी राहणारे उर्दू शिक्षक गफार बेग मुन्सी व धर्मोपदेशक लिजिट साहेब यांच्या प्रयत्नाने ज्योतिबांना खाजगी स्कॉटिश मिशनरीच्या शाळेत प्रवेश मिळाला. त्याच्यामध्ये आता त्यांनी जी खाजगी मिशनरीची शाळा होती त्या ठिकाणी त्यांनी काय केलं तर संस्कृत, व्याकरण, ज्योतिष, विज्ञान, धर्मशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास केला. या शाळेतच ज्योतिबांची मैत्री सदाशिव बल्लाळ गोवंडे या ब्राह्मण मुलाशी झाली. पुढे ती मैत्री टिकली त्यांची. तर ही एक माहिती लक्षात असू द्या. त्याच्या पुढे पहा की सार्वजनिक टाटा राघू भांडार सार्वजनिक टाटा म्हणजे कोण, ग.वा. जोशी म्हणजेच गणेश वासुदेव जोशी आणि राघव भांडारकर म्हणजेच राघव भांडारकर हे ज्योतिबा फुलेंचे वर्गमित्र होते. तर याच्यावर प्रश्न आलेला नाही पण माहिती असू द्या
की महात्मा ज्योतिबा फुले यांचे वर्गमित्र कोण कोण होते, तर सारोजिनी टाटा म्हणजे ग.वा. जोशी, त्याच्यानंतर रा.गो. भांडारकर, त्याच्यानंतर सदाशिव बल्लाळ गोवंडे. त्याच्या पुढे पहा 1840 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांचा विवाह सातारा जिल्ह्यातील धनकवडीच्या खंडोजी सिंधूजी नेवशे झरडे पाटील पण त्यांना म्हणायचे यांची कन्या सावित्रीबाई यांच्याशी झाला. तर हे तर सर्वांना माहिती आहे की सावित्रीबाई यांच्याशी महात्मा ज्योतिबा फुले यांचा विवाह झाला. आता सावित्रीबाई फुले म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव कोणतं आहे याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झालेला आहे. नायगाव हे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव आहे. 3 जानेवारी हा दिवस राज्यामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्य स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. हे पण लक्षात असू द्या बरं. 11 एप्रिलचा जन्म जो आहे दिवस तो कोणता आहे, 3 जानेवारीचा दिवस हा राज्य स्त्री मुक्ती दिन म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. 3 जानेवारी 2004 रोजी महाराष्ट्र सरकारने सावित्रीबाई फुले यांचे नायगाव जिल्हा सातारा येथील घर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. राष्ट्रीय स्मारक म्हणून ते घोषित केलेलं आहे. सातारा जिल्ह्यामध्ये ना खंडाळा तालुका आहे. त्या खंडाळा तालुक्यामध्ये शिरवळ नावाचं चांगलं मोठं गाव आहे. तिथून जवळच हे नायगाव आहे आणि भोरपासून सुद्धा जवळच आहे. मी जाऊन आलेलो आहे. पुढे पहा, सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका आहेत. याच्यावर खूप परीक्षांना प्रश्न आलेले आहेत की भारतातील पहिल्या शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका कोण आहेत भारतीय, तर त्याचं उत्तर आहे सावित्रीबाई फुले हे आहेत. त्याच्या पुढे पहा, महात्मा फुले यांनी त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांना प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले. सावित्रीबाई यांचे शिक्षण नॉर्मल स्कूल या शाळेत झाले. त्यांचे शिक्षक यशवंतराव परांजपे हे होते. तर नॉर्मल स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि त्यांचे शिक्षक कोण होते, तर यशवंतराव परांजपे हे होते. आता सावित्रीबाई फुले यांनी 1854 मध्ये काव्य फुले तर 1892 मध्ये बावनकशी व सुबोध रत्नाकर हे काव्य संग्रह लिहिले. याच्यामध्ये सुबोध रत्नाकर या काव्य संग्रहावर खूप परीक्षांना प्रश्न आलेले आहेत. तर सुबोध रत्नाकर हा काव्य संग्रह क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला आहे. तसंच त्यांनी काव्य फुले हे सुद्धा लिहिलेलं आहे आणि बावनकशी सुद्धा लिहिलेलं आहे. त्यांना राजकीय व सामाजिक गुलामगिरीबद्दल चीड होती. त्यांना म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांना राजकीय व सामाजिक गुलामगिरीबद्दल चीड होती. इंग्रजांचे राज्य उलथवून टाकण्याच्या उद्देशाने 1847 मध्ये ज्योतिबांनी लहुजी उस्ताद मान साळवे या पहिलवानांकडून नेमबाजी व दांडपट्ट्याचे प्रशिक्षण घेतले होते. हा प्रश्न एमपीएससी मध्ये विचारलेला आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी नेमबाजी व दांडपट्ट्याचे प्रशिक्षण कोणाकडून घेतले होते, तर लहुजी उस्ताद मान साळवे यांच्याकडून घेतलं होतं. परंतु लवकर आपल्या विचारातील फोलपणा त्यांना दिसून आला. म्हणजे इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा देण्यापेक्षा सामाजिक सुधारणांवर लक्ष देणं जास्त महत्वाचं हे त्यांच्या लक्षात आलं. जे राजकीय सुधारणांपेक्षा सामाजिक सुधारणा महत्वाच्या आहेत. फुले यांच्यावर संस्कृत मधील वज्रसूची व कबीरांच्या विनमती या ग्रंथातील काही भागांचा प्रभाव होता. तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर कशाचा प्रभाव होता, कोणत्या पुस्तकांचा, असे प्रश्न येऊ शकतात. तर वज्रसूची ही आहे आणि कबीरांचा विनमती हा ग्रंथ आहे, याच्यातील काही भागांचा प्रभाव होता. त्याच्यानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व मार्टिन लुथर किंग यांच्यापासून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांनी घेतली. याच्यामध्ये खास करून बऱ्याच परीक्षांना मार्टिन लुथर किंग यांचा यांचा प्रभाव पुढीलपैकी कोणत्या समाज सुधारकावर होता असा प्रश्न आलेला आहे. तर महात्मा ज्योतिबा फुले. त्याच्या उलट असंही विचारलेलं आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर पुढीलपैकी कोणाचा प्रभाव होता, तर मार्टिन लुथर किंग. हे मार्टिन लुथर किंग विषयी बऱ्याच परीक्षांना प्रश्न आलेले आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून सुद्धा त्यांनी प्रेरणा घेतली होती. थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. हा प्रश्न तर बऱ्याच परीक्षांना PSI STI ASOच्या बऱ्याच परीक्षांना विचारलेला आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर कोणाचा प्रभाव होता, तर मार्टिन लुथर किंग यांचा तर होताच. त्या व्यतिरिक्त थॉमस पेन, आणि थॉमस पेनचं पुस्तक कोणतं आहे, तर राईट्स ऑफ मॅन. आता याच्यावर राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक कोणी लिहिलं असाही प्रश्न आलेला आहे, तर थॉमस पेन यांनी लिहिलेलं आहे.
थॉमस पेन यांची इतर पुस्तकं पहा, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, एज ऑफ रिझन. अजूनही आपण भरपूर माहिती पाहणार आहोत. त्याच्या आधीनं विठ्ठल जोशी नावाचं VAJ अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. विठ्ठल जोशी नावाचं पण आहे, तसंच VAJ अकॅडमी या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. VAJ अकॅडमी 24 असे या नावाने सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देतो. आणि तुम्हाला जर हे सर्व म्हणजे एवढेच नाही, सर्व समाज सुधारकांची माहिती पाहिजे असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. याच्यामध्ये सर्व समाज सुधारक माहिती दिलेलीच आहे. त्या व्यतिरिक्त इतिहास, भूगोल, राज्यघटना बरीचशी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. चला आता पुढची माहिती पाहूयात आपण. त्याच्या पुढची माहिती आहे तर VAJ अकॅडमी 24 हे टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा. 1848 मध्ये ब्राह्मण मित्राच्या वरातीमध्ये एका माळ्याचा मुलगा म्हणून ब्राह्मणांनी त्यांचा अपमान केला होता. हा प्रसंग त्यांच्या जीवनास तलाटणी देणारा ठरला. म्हणजे ब्राह्मणेतर चळवळ सुरू होण्यासाठी हा एक प्रसंग कारणीभूत आहे असं म्हटलं जातं. त्यासोबत त्यांचा व्यासंग म्हणजे प्रचंड अभ्यास सुद्धा आहे. 1 ऑगस्ट 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठ मधील भिड्यांच्या वाड्यात ज्योतिबांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. अतिशय महत्वाची अशी माहिती आहे, भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू करणारा कोणता भारतीय असा प्रश्न बऱ्याच परीक्षांना आलेला आहे. तर महात्मा ज्योतिबा फुले. कधी सुरू झाली तर 1 ऑगस्ट 1848, खास करून 1848 सर्वांनी लक्षात ठेवा. कुठे सुरू झाली तर बुधवार पेठेमध्ये. आता आपला जो दगडूशेठ हलवाई गणपती वगैरे तो बुधवार पेठेमध्येच आहे. आप्पा बळवंत चौक बुधवार पेठेमध्येच आहे. आणि कोणत्या वाड्यात सुरू झाली तर भिड्यांचा वाडा. तर भिडे यांनी हा वाडा त्यांना दिला होता शाळा चालवण्यासाठी. तर भिड्यांचा वाडा या वाड्यामध्ये बुधवार पेठेत आणि पुणे या शहरामध्ये बऱ्याच परीक्षांना आपल्याला कोणत्या शहरात म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या शहरात सुरू केली तर पुणे शहरात भिड्यांच्या वाड्यात बुधवार पेठेमध्ये सुरू केली. आणि इसवी सन 1848. एकाच लाईन मध्ये इतके सारे प्रश्न आपल्याला तयार झालेले आहेत आणि हे सर्व प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांना बऱ्याच वेळा विचारलेले आहेत. पुढे स्वतंत्रपणे मुलींची शाळा सुरू करणारे ज्योतिबा हे पहिले समाज सुधारक आहेत. मुलींच्या शाळेच्या स्थापनेची प्रेरणा अहमदनगरच्या स्कॉटिश शाळेच्या शिक्षिका मिस फरार यांच्याकडून ज्योतिबांनी घेतली. हाही प्रश्न आलेला आहे बरं का की महात्मा ज्योतिबा फुले यांना मुलींसाठी शाळा स्थापन करण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली तर अहमदनगर या ठिकाणी स्कॉटिश शाळा होती, त्याच्या शिक्षिका होत्या मिस फरार यांच्याकडून मिळालेली आहे. त्याच्या पुढे पहा आता 3 जुलै 1851 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठमध्ये अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरू केली. म्हणजे पहिली शाळा 1848 भिडेंचा वाडा बुधवार पेठेत, दुसरी शाळा 1851 ला पुण्यातील बुधवार पेठेतच अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात. पुढे 17 सप्टेंबर 1851 रोजी पुण्यातील रास्तापेठ येथे मुलींची तिसरी शाळा सुरू केली. म्हणजे 1851 ला दुसरी आणि लगेच 1851 मध्येच तिसरी शाळा रास्तापेठ येथे सुरू केली मुलींची. महात्मा ज्योतिबा फुले पुढे पहा सुरू केली. 15 मार्च 1852 रोजी वेताळपेठमध्ये मुलींची चौथी शाळा ज्योतिबांनी सुरू केली. म्हणजे पहिल्या 4 शाळांची मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. कोणत्या पेठेत सुरू केल्या याची सुद्धा माहिती दिलेली आहे. 19 मे 1852 रोजी पुण्यातील वेताळपेठ येथे ज्योतिबांनी अस्पृश्य मुलांच्या शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केली आहे. व्हेरी IMP आहे. हाही प्रश्न बऱ्याच परीक्षांना आलेला आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्य मुलांच्या शिक्षणासाठी पहिली शाळा कधी सुरू केली तर 1852 मध्ये. 19 मे 1852 कुठे सुरू केली तर पुण्यामध्येच, पण पुण्यामध्ये कुठं वेताळ पेठेमध्ये सुरू केलेली आहे. 17 सप्टेंबर 1852 रोजी ज्योतिबा फुले यांनी पुण्यात लायब्ररीची स्थापना केली. लायब्ररी म्हणजेच आपण ग्रंथालय म्हणतो मराठीमध्ये. 16 नोव्हेंबर 1852 रोजी पुणे महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य थॉमस कॅन्डी यांनी ब्रिटिश सरकारच्या वतीने पुण्यातील विश्रामबाग वाड्यात महात्मा ज्योतिबा फुलेंचा विशेष सत्कार केला. त्याच्यानंतर 10 सप्टेंबर 1853 रोजी महार, मांग, चांभार इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी
या नावाची संस्था ज्योतिबांनी सुरू केली. हे सर्व प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांना कधी ना कधी विचारलेले आहेत बरं का. खास करून एमपीएससी मध्ये PSI, STI, ASO पूर्व परीक्षा किंवा गट म्हणजे लिपिकची जी पूर्व परीक्षा असते त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर आणि TCS मध्ये सुद्धा लोकमान्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर हमखास प्रश्न विचारले जातात बरं का. सरळ सेवेच्या ज्या परीक्षा TCS मार्फत होतात त्याच्यात लोकांना शिकवण्याकरिता शिक्षक उपलब्ध व्हावेत या उद्देशाने सदरची संस्था चालू करण्यात आली. या संस्थेमार्फत 1858 पर्यंत 3 शाळा स्थापन करण्यात आल्या होत्या. तर हे सुद्धा लक्षात असू द्या की ही जी संस्था त्यांनी स्थापन केली, महार, मान, चांभार इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी, त्या संस्थेमार्फत 3 संस्था स्थापन करण्यात आल्या. कधी संस्था स्थापन केली तर 18 सप्टेंबर 1853 वर्षे लक्षात ठेवा. त्याच्या पुढे ब्रिटिशांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या स्त्री शिक्षणासाठी दक्षिणा प्राईज फंडच्या साह्याने दरमहा 25 रुपये प्रमाणे मदत केली. तर त्या फंडचं नाव लक्षात ठेवा, दक्षिणा प्राईज फंड. आणि किती रक्कम दिल्या जायची तर 25 रुपये दरमहा, दर महिन्याला 25 रुपये. तुम्हाला वाटेल 25 रुपये म्हणजे काय रक्कम आहे. आजच्या काळात 25 रुपये काहीच नाही, पण त्या काळामध्ये 25 रुपये ही चांगली रक्कम असायची. त्याच्यानंतर 1854 मध्ये ज्योतिबांनी स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये अर्धवेळ शिक्षकाची नोकरी सुद्धा केलेली आहे. आता त्याच्या पुढची माहिती पहा. 1855 मध्ये भारतातील पहिली प्रौढांसाठीची रात्रशाळा ज्योतिबांनी पुण्यात सुरू केली. म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे का, भारतातील मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणारे पहिले भारतीय महात्मा ज्योतिबा फुले. दलितांसाठी म्हणजे अस्पृश्यांसाठी त्यांनी पहिली शाळा महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरू केली. आणि प्रौढांसाठी पहिली रात्र शाळा सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेली आहे. 1855 मध्ये ज्योतिबांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिले. याच्यावर खूप परीक्षांना प्रश्न आलेले आहेत बरं का. तृतीय रत्न कोणी लिहिलं? ब्राह्मण लोक शूद्रांची कशी फसवणूक करतात हे त्यांनी सप्रमाण या नाटकातून दाखवून दिले. तर तृतीय रत्न नावाचं नाटक आहे बरं का. बऱ्याच परीक्षांना असं विचारलं जातं की तृतीय रत्न काय आहे, कादंबरी, नाटक, काव्यसंग्रह. तर तृतीय रत्न हे नाटक आहे. त्याच्यानंतर 8 मार्च 1860 रोजी पुण्यात ज्योतिबांनी पहिला पुनर्विवाह घडून आणला. तर ज्योतिबांनी घडून आणलेला पहिला पुनर्विवाह 1860 मध्ये आहे. 1863 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या घरीच भारतातील पहिले बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. तर याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत बरं का. त्यांनी भारतातील पहिलं काय काय स्थापन केले, भारतातील पहिलं बालहत्या प्रतिबंधक गृह सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांनीच 1863 मध्ये स्थापन केलं. तर हे लक्षात असू द्या, बालहत्या प्रतिबंधक गृह भारतातील पहिलं पुणे येथे महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलं. नंतर पंढरपूर येथेही ज्योतिबांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. म्हणजे बालहत्या प्रतिबंधक त्यांनी पुण्यात पण स्थापन केलं आणि पंढरपूर या ठिकाणी सुद्धा स्थापन केलं. निपुत्रित असताना देखील दुसरे लग्न न करता फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृहातील काशीबाई या ब्राह्मण विधवेचा यशवंत हा मुलगा दत्तक घेतला व त्याला डॉक्टर केले. म्हणजे याच्यावर बऱ्याच परीक्षांना प्रश्न आलेले आहेत की महात्मा ज्योतिबा फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचं नाव काय, यशवंत. तो कुणाचा होता तर बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये एक विधवा होत्या काशीबाई, म्हणजे काशीबाई नावाच्या ज्या विधवा होत्या त्यांचा मुलगा बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये होता. तर त्या यशवंत नावाच्या मुलालाच त्यांनी दत्तक घेतलं. त्याच्या पुढे पहा, 1864 मध्ये पुण्यातील गोखल्यांच्या बागेत सेरवी जातीतला पहिला विधवा पुनर्विवाह ज्योतिबांनी घडून आणला. हे सुद्धा म्हणजे पहा, माहिती इतकी डीप मध्ये मी देत आहे ना. तुम्हाला MPSC असेल, सरळ सेवेच्या परीक्षा असतील, कसाही प्रश्न आला तर याच्यातलं उत्तर देता येईल. तर 1864 मध्ये पुण्यातील गोखल्यांच्या बागेत, हे बागेचं नाव सुद्धा लक्षात असू द्या बरं का. इसवी सन पण लक्षात असू द्या, बागेचं नाव पण लक्षात असू द्या, जातीचं नाव पण लक्षात असू द्या. तर 1864 मध्ये पुण्यातील गोखल्यांच्या बागेत सेरवी जातीतला पहिला विधवा पुनर्विवाह ज्योतिबांनी घडून आणला. विधवा पुनर्विवाह म्हणजे सर्वांना माहिती आहे की एखाद्या महिलेचा पतीचं निधन झाली तर ती विधवा होते, मग तिला पुनर्विवाह करण्याचा अधिकार तेव्हा नव्हता, परंतु त्या विधवेचा पुनर्विवाह पण सेरवी जातीतील त्यांनी घडून आणला. 1865 मध्ये देशातील विधवांच्या केसरोपणाच्या प्रथेला विरोध करण्याकरिता ज्योतिबांनी पुण्यातील तळेगाव, ढवंढेरे व ओतूर येथे नाभिकांचा संप घडवून आणला. हे खूप महत्वाचं आहे बरं का. आता केस रोपण म्हणजे काय, म्हणजे आपण म्हणजे पूर्वी अशी पद्धत होती की पतीचं निधन झाल्यानंतर त्या महिलेचे केस काढले जायचे.
म्हणजे त्या महिलेला पूर्णपणे टट्टल केलं जायचं आणि केस वाढले की परत परत तिनं केस काढायचे. आता म्हणजे सांगायला काय हे नाही, माझी आजी म्हणजे माझ्या वडिलांची आई त्या सुद्धा केशव पण त्याला म्हटलं जायचं की माझ्या आजोबाचं निधन झाल्यानंतर त्या सुद्धा केस त्यांनी काढले होते आणि मरेपर्यंत त्या कायम केस काढत राहिलेले आहेत. म्हणजे माझ्या आजीचं मी स्वतः हे पाहिलेलं आहे. म्हणजे माझा जन्म झाला त्याच्यानंतर सुद्धा ही प्रथा चालू होती. तर 1865 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी ही जी केशरोपण किंवा केसरोपण जी प्रथा होती त्या प्रथेला विरोध म्हणून तळेगाव ढमढेरे या ठिकाणी आणि ओतूर येथे नाभिकांचा संप घडवून आणला. हे ओतूर कुठे आहे तर आपलं आळेफाट्याच्या जवळ येतं. तर याच्यात असे प्रश्न विचारू शकतात की महात्मा ज्योतिबा फुले यांनी नाभिकांचा संप कुठे घडवून आणला तर तळेगाव ढमढेरे आणि ओतूर या 2 ठिकाणी नाभिकांचा संप घडवून आणला. त्याच्यानंतर 1867 मध्ये रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याचे महत्वपूर्ण काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले. ज्योतिबांच्या कार्यामुळे सनातनी लोकांनी त्यांना मारण्याकरिता शेंडे व कुंभार या मारेकऱ्यांना पाठवले होते. परंतु तेच मारेकरी नंतर फुल्यांचे अनुयायी झाले. तर फुल्यांना पाठवलेल्या मारेकऱ्यांचं नाव काय आहे? शेंडे आणि कुंभार असं त्यांचं नाव आहे. त्याच्या पुढे पहा, आता खूप माहिती आहे बरं का डिटेल्स मध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडत असेल, दिलेली माहिती आवडत असेल तर छान छान कमेंट करा की छान माहिती दिली. आवडत नसेल तर तशी पण कमेंट करा. एखादी माहिती माझी चुकीची वाटत असेल इसवी सन वगैरे तर ते पण सांगा, त्याच्यामध्ये करेक्शन केलं जाईल. पुढे पहा, 1868 मध्ये अस्पृश्यांसाठी ज्योतिबांनी त्यांच्या घरातील पाण्याचा हौद खुला केला. व्हेरी IMP माहिती आहे, खूप महत्वाची माहिती आहे की 1868 मध्ये अस्पृश्यांसाठी ज्योतिबांनी त्यांच्या घरातील पाण्याचा हौद खुला केला. आता हे इसवी सन लक्षात ठेवा. 1868 म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद केव्हा खुला केला तर 1868 मध्ये. ठीक आहे. आणि कुठे सुरू केला तर त्यांच्या स्वतःच्या राहत्या घरातील. 1869 मध्ये छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा ज्योतिबांनी रचला व त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण ही उपमा दिली. बरेच जण आता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना कुळवाडी भूषण करतात. ही उपाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली आहे पोवाड्यामध्ये. आणि महाराजांचा पोवाडा कोणत्या नावाने रचला होता? छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा असं त्यांचं नाव दिलं होतं. पुढे पहा, 1869 मध्ये ब्राह्मणांचे कसब हा काव्यात्मक ग्रंथ ज्योतिबांनी लिहिला. तर हे ब्राह्मणाचं कसब सुद्धा खूप परीक्षांना विचारतात की ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ कोणी लिहिला तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला. आणि हा काव्यात्मक म्हणजे काव्य ग्रंथ आहे बरं का. पुढे 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना केली. सर्व साक्ष जगतपती त्याला नकोची मध्यस्थी हे सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य होतं. खूप महत्वाचं आहे की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या शहरात झाली? पुणे या शहरात झाली. सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली तर 24 सप्टेंबर 1873 रोजी झाली. हे तिन्ही प्रश्न इतक्या वेळा आलेले आहेत आणि इतक्या परीक्षांमध्ये आलेले आहेत की प्रचंड वेळेला आलेले आहेत, खूप परीक्षांमध्ये विचारलेले आहेत. आता सत्यशोधक समाज संस्थेचं ब्रीद वाक्य काय होतं तर सर्व साक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी असं त्याचं ब्रीद वाक्य होतं. अजून भरपूर माहिती आपल्याला पाहिजे मित्रांनो. एक छोटीशी जाहिरात की तुम्हाला जर ग्रामशोटसाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि ग्रामशोट टेस्ट सिरीज विकत घ्या. तसंच आरोग्य शेवटची सुद्धा टेस्ट सिरीज उपलब्ध आहे. त्याच्या पुढे पाहूयात आता माहिती आपण. त्याच्या पुढे पहा, 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजामार्फत अस्पृश्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. तर हे लक्षात ठेवा, अस्पृश्यांचा जाहीरनामा कधी प्रसिद्ध केला? 1873 मध्ये. कोणत्या संस्थेमार्फत तर सत्यशोधक समाजामार्फत जाहीर केला, प्रसिद्ध केला. 1873 मध्ये राधाबाई निंबाळकर व सीताराम अल्हाट यांचा सत्यशोधक समाज पद्धतीने विवाह घडवून आणला त्यांनी. कोणाकोणाचा? राधाबाई निंबाळकर व सीताराम अल्हाट तर यांचा सत्यशोधक समाज पद्धतीने विवाह घडवून आणला. 1873 मध्ये ज्योतिबांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. तर गुलामगिरी सुद्धा खूप परीक्षांना विचारलेल्या बरं का की गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला
तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे. बरं, आता हा जो गुलामगिरी नावाचा ग्रंथ आहे तो त्यांनी कोणाला अर्पण केला हे पण महत्वाचं आहे. तर अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या जे निग्रो वंशीय होते किंवा टाळ्या लोटांना त्यांनी अर्पण केलेलं आहे. आता हे निग्रो कोण माहित आहे का? तर आफ्रिका खंडामधून अमेरिकेमध्ये गुलाम म्हणून जे पाठवलेले लोक होते त्यांनाच आपण निग्रो वंशीय लोक म्हणतो. खास करून दक्षिण अमेरिकेमध्ये या लोकांचं प्रमाण जास्त आहे. तर आजही आपल्याला हे निग्रो वंशीयांचा लढा तिथं पाहायला मिळतो. तर तिथं जी गुलामगिरी प्रथा होती अमेरिकेमध्ये, तुम्ही एक होता कार्वर नावाचं पुस्तक वाचा. ते निग्रो वंशीयच होते पण त्यांनी स्वतःच्या बळावर कसं वेगवेगळे यश प्राप्त केले त्याच्यात सांगितले. आणि निग्रो जे गुलामगिरी होती अमेरिकेमधली त्याचं खूप छान असं वर्णन त्या म्हणजे वाचताना खूप वाईट वाटतं आपल्याला त्यांच्याविषयी, पण त्याचं वर्णन ते एक होता कार्वर या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळेल. पुढे पहा, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी ग्रंथ 1873 मध्ये लिहिला. कोणाला समर्पित केलेला आहे? तर अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या निग्रो वंशीयांना किंवा टाळ्या लोटांना अर्पण केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी ब्राह्मणेतर चळवळीचा पाया घातला. आपल्याकडे जे शाहू फुले आंबेडकर विचारसरणी म्हणतात ते ब्राह्मणेतर चळवळीचाच एक भाग असतो. पुढे पहा, सत्यशोधक समाजामार्फत दीनबंधू हे वृत्तपत्र 1 जानेवारी 1877 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केले. तर आणि दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. हा प्रश्न बऱ्याच परीक्षेला आलेला आहे की सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? तर दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. आता हे कधी सुरू झालं? तर 1877 मध्ये सुरू झालं. आता दीनबंधू जरी सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं तरी सुद्धा याचे संपादक कोण होते? तर कृष्णराव भालेकर हे दीनबंधू या वृत्तपत्राचे संपादक होते. आणि बऱ्याच परीक्षांना हा प्रश्न आलेला आहे की दीनबंधू म्हणजे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र कोणतं? तर दीनबंधू. दीनबंधू या वृत्तपत्राचे संपादक कोणतं? कृष्णराव भालेकर. त्याच्या पुढे पहा, 1880 साली हे वृत्तपत्र नारायण लोखंडे यांच्याकडे देण्यात आले. म्हणजे पहिले संपादक होते कृष्णराव भालेकर आणि नंतर नारायण लोखंडे यांच्याकडे ते देण्यात आलं. 3 म्हणजे 1877 ला स्थापना झाली. 1880 पर्यंत कृष्णराव भालेकर होते. 1880 पासून नारायण लोखंडे. 1875 मध्ये पुण्यातील जुन्नर व अहमदनगर या भागात शेतकऱ्यांसाठी ज्योतिबांनी खत फोडीचे आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांसाठी सुद्धा महात्मा ज्योतिबांनी खूप मोठं काम केलेलं आहे बरं का. तर 1875 मध्ये पुण्यातील जुन्नर व अहमदनगर या भागात शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी खत फोडीचे आंदोलन केले. कोणत्या भागात? जुन्नर आणि अहमदनगर. सदरचे आंदोलन हे 2 वर्षे चाललं होतं. 1876 ते 1882 दरम्यान ज्योतिबा फुले हे पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. तर हे सुद्धा लक्षात असू द्या. पुणे महानगरपालिकेच्या बाहेर महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा पण आहे. पुण्यातील जी मंडई आहे त्याला नाव सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंचं दिलेलं आहे. तर 1876 ते 1882 दरम्यान महात्मा ज्योतिबा फुले हे पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते म्हणजे नगरसेवक. या काळातच ज्योतिबांनी सामान्य जनतेचे प्रश्न ब्रिटिश शासनासमोर मांडले. त्याच्या पुढची माहिती पाहूयात आपण आता. त्याच्या पुढची माहिती आहे, ज्योतिबा फुले यांनी हरी शिंदे, कृष्णराव भालेकर यांच्या मदतीने कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग ही बांधकाम कंपनी सुरू केली. हे बऱ्याच जणांना माहिती नाहीये. तर हे जे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर ज्याला आपण म्हणतो बिल्डर किंवा कॉन्ट्रॅक्टरच म्हणूयात, शासनाकडून रस्त्याचे काम वगैरे करून घेणे, हे काम सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं होतं. तर त्यांचे सहकारी कोण होते? व्यवसायामधील हरी शिंदे, कृष्णराव भालेकर यांच्या मदतीने कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग ही बांधकाम कंपनी सुरू केली. आणि पुण्यातील खडकवासला धरण बांधण्यामध्ये या कंपनीचा मोलाचा वाटा आहे. आज पुण्याला पाणी पुरवठा आहे खडकवासला धरणातूनच होतो, हे सुद्धा माहिती असू द्या. 1877 मध्ये देशात पडलेल्या दुष्काळादरम्यान पुण्यातील धनकवडी येथे ज्योतिबांनी विद्यार्थ्यांसाठी कॅम्प सुरू केला होता. तर धनकवडी हा भाग सर्वांना माहिती आहे, जे पुण्यामध्ये राहतात त्यांना. पुढे पहा, 1882 साली भारतामध्ये शिक्षणासंबंधी काय म्हणत मी 1882 साली भारतामध्ये शिक्षणासंबंधी आलेल्या हंटर कमिशन पुढे महात्मा फुले यांनी साक्ष दिली. खूप परीक्षांना प्रश्न आलेला आहे की हंटर कमिशन पुढे पुढीलपैकी कोणी साक्ष दिली? तर हंटर कमिशन पुढे महात्मा ज्योतिबा फुले यांनी साक्ष दिलेली आहे.
त्याच्यानंतर हंटर कमिशन कशाशी संबंधित आहे असाही प्रश्न आलेला आहे, तर शिक्षणाशी संबंधित आहे. हंटर कमिशन पुढे 700 केव्हा दिली, तर 1882 मध्ये दिली. भारतातील शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटिश शासनाने हे कमिशन नेमले होते. हंटर कमिशन समोर 700 देतेवेळी 12 वर्षाखालील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे, म्हणजे पहा प्राथमिक शिक्षण कोणत्या वर्षाखालील मुलांना, तर 12 वर्षाखालील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचं द्यावं अशी मागणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली होती. त्याच्या पुढची माहिती पाहूयात आपण आता. आपण जर सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर सध्यानं 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं दिलं जातं. पण महात्मा ज्योतिबा फुले यांनी 12 वर्षापर्यंत त्या काळानुसार ते खूप झालं. पंडिता रमाबाई व लेले शास्त्री यांनी धर्मांतर करू नये म्हणून ज्योतिबांनी प्रयत्न केले होते. पंडिता रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता. 25 सप्टेंबर 1844 रोजी नारायण मेघाजी लोखंडे यांनी मिल्स हँड असोसिएशन ही भारतातील पहिली कामगार संघटना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मदतीने स्थापन केली. तर हाही प्रश्न बऱ्याच परीक्षांना विचारला जातो की भारतातील पहिली कामगार संघटना कोणी स्थापन केली, नारायण मेघाजी लोखंडे. त्या संघटनेचं नाव काय, मिल्स हँड असोसिएशन. या संघटनेची प्रेरणा किंवा स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन कोणी केलेलं होतं, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी मार्गदर्शन आणि मदत केलेली होती. आणि ही कधी स्थापन झाली, तर 25 सप्टेंबर 1884 मध्ये स्थापन झाली. तर खूप महत्वाचा असा भाग आहे. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांसाठी काम केलं, कामगारांसाठी काम केलं आणि समाज सुधारणेमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं आणि स्त्री शिक्षणाचं काम त्यांनी खूप जबरदस्त केलेलं आहे. त्याच्या पुढे पहा आता, 2 मार्च 1888 रोजी व्हिक्टोरिया राणीचा पुत्र ड्यूक ऑफ कॅनॉट हा भारत भेटीवर आला होता. भारतीय शेतकऱ्याची अवस्था ब्रिटिशांना समजावून सांगण्याकरिता ज्योतिबांनी पुण्यामध्ये शेतकऱ्याच्या वेशामध्ये त्यांचे स्वागत केले. शेतकऱ्याच्या वेशामध्ये ते गेले होते आणि त्यामध्येच त्यांनी ड्यूक ऑफ कॅनॉटचं स्वागत केलेलं होतं. 18 मे 1888 रोजी मुंबई येथील कोळीवाडा मांडवीमध्ये कोळीवाडा आहे. कोळीवाडा म्हणजे मासे पकडण्याचं काम करणारे जे कोळी आहेत ते त्यांचं राहण्याचं ठिकाण. आजही मुंबईमध्ये असे कोळीवाडे प्रसिद्ध आहेत, वरळी मांडवी भागामध्ये. या समारंभामध्ये मुंबईच्या जनतेच्या वतीने राव बहादूर वडेकर यांनी फुले यांना महात्मा ही पदवी दिली. हाही प्रश्न बऱ्याच परीक्षेने आलेला आहे. तर महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली, तर मुंबईमध्ये दिली. मुंबईमध्ये पण मांडवी भागात किंवा कोळीवाड्यामध्ये मुंबईच्या जनतेच्या वतीने राव बहादूर वडेकर यांनी दिलेली आहे. 19 जुलै 1887 रोजी ज्योतिबांनी स्वतःचे मृत्यूपत्र लिहिले. त्याच्यानंतर 1889 मध्ये मुंबई अधिवेशनात शेतकऱ्यांना राष्ट्रीय सभेमध्ये स्थान नसल्याने राष्ट्रीय सभेमध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांना जागा मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रीय सभेस राष्ट्रीय म्हणून येण्याचा अधिकार नाही असे उद्गार ज्योतिबांनी काढले होते. 28 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिबा फुले यांचा मृत्यू पुणे येथे झाला. त्याच्यामध्ये ही तारीख लक्षात ठेवा. निधन कधी झालं, 28 नोव्हेंबर 1890 रोजी. कुठे झालं, तर पुणे या ठिकाणी झालेलं आहे. मुंबईचे गव्हर्नर हायकाउंट फॉकलंड यांनी 1852 साली ज्योतिबा फुले यांच्या शाळेस मासिक 75 रुपये अनुदान मंजूर केले. तसेच ब्रिटिश काळात दक्षिणा प्राईज फंडाद्वारे ब्रिटिशांनी फुल्यांच्या स्त्री शिक्षणास दरमहा 25 रुपये मदत केली होती. त्याच्या पुढे पहा, वेदाचार हे पुस्तक धोंडीराम कुंभार यांनी लिहिलेलं आहे बरं का. तर वेदाचार हे पुस्तक लिहिणारे धोंडीराम कुंभार यांनी प्रथम फुल्यांवर हल्ला केला, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांना विरोध केला. पण नंतर ते महात्मा ज्योतिबा फुले यांचे अनुयायी झाले. तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, वेदाचार हे पुस्तक कोणी लिहिलं, तर धोंडीराम कुंभार यांनी लिहिलेलं आहे. 1925 मध्ये पुणे नगरपालिकेचे सदस्य केशवराव जेधे यांनी महात्मा फुले यांचा पुतळा पुणे नगरपालिकेने बसवावा अशी प्रथम मागणी केली. 3 डिसेंबर 2003 रोजी संसदेच्या प्रांगणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तर कोणत्या वर्षी, 2003 मध्ये अनावरण करण्यात आलेलं आहे. त्याच्या पुढे पाहूयात आपण आता. 1882 मध्ये ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. बऱ्याच परीक्षांना हा प्रश्न आलेला आहे
की स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला, तर ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे. ताराबाईंच्या या ग्रंथातील विचारांना फुल्यांनी पाठिंबा दर्शविला होता. महात्मा ज्योतिबा फुले यांनी काव्यात्मक लेखन करताना ओव्यांना अभंग ऐवजी अखंड हे नाव दिलं. म्हणजे आपल्याकडे जे संत परंपरा आहे त्यांनी काव्यात्मक ग्रंथ लिहिलेत, त्यातील ओव्यांना त्यांनी अभंग म्हटलेलं आहे. परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांचं जे काव्यात्मक लेखन केलेलं आहे त्यातील ज्या ओव्या आहेत त्यांना अभंगांऐवजी अखंड असं नाव दिलेलं आहे. अखंड म्हणजे ज्याचा खंड पडत नाही असा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजातील ब्राह्मणवादी लोकांकडून कलंक कसाई व ग्राम राक्षस असे संबोधले जाई. त्याच्या पुढे पहा, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांना तत्कालीन जे ब्राह्मणवादी होते ते लोक कलंक कसाई किंवा ग्राम राक्षस असं संबोधत असत. 1855 मध्ये पण त्यांचे बरेचसे मित्र ब्राह्मण सुद्धा होते आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यात सुद्धा बरेचसे म्हणजे दोन्ही बाजूला होते, ब्राह्मण विरोधक पण होते आणि त्यांचे साथ देणारे पण होते, दोन्ही बाजूला होते. 1855 मध्ये कृती रत्न या नाटकातून ब्राह्मण लोक कनिष्ठांना कसे फसवितात व ख्रिस्ती धर्म उपदेशक या त्यांच्या अनुयायांना कसा सत्य मार्ग दाखवितात हे त्यांनी निदर्शनास आणले. 1868 मध्ये ब्राह्मणांचे कसब या काव्यात्मक ग्रंथ लिहिला. या ग्रंथाची प्रस्तावना बाबा पद्मनजी यांनी लिहिलेली आहे. आता हे बाबा पद्मनजी कोण, तर पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन ही बाबा पद्मनजी यांनी लिहिलेली आहे. 1869 मध्ये छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा लिहिला. यामध्ये ज्योतिबांनी कुळवाडी भूषण ही पदवी छत्रपती शिवाजी महाराज यांना दिलेली आहे. त्याच्या पुढे पहा, 1873 मध्ये ज्योतिबांनी गुलामगिरी हा ग्रंथ प्रश्नोत्तर स्वरूपात लिहिला व तो अमेरिकेतील काळ्या लोकांना अर्पण केला, म्हणजे गुलामांना. 1883 मध्ये त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहून शेतकऱ्यांच्या दुःखास वाचा फोडली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येनं केले. खूप प्रसिद्ध असं त्यांचे ह्या अखंड आहेत. या महत्वपूर्ण ओव्या ज्योतिबांनी शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथात लिहून शेतकऱ्यांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे याच्यावर असे प्रश्न आलेले आहेत आपल्याला, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली हे ज्या ओव्या आहेत त्या कोणत्या ग्रंथामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेल्या आहेत, तर शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथामध्ये लिहिलेले आहेत, हे लक्षात असू द्या. 1883 मध्ये ज्योतिबांनी अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ लिहिला. 1885 मध्येच महात्मा ज्योतिबा फुले यांनी इशारा या पुस्तकात जातीभेदाबाबतचे विचार मांडले. तर इशारा हे पुस्तकावर पण प्रश्न आलेला आहे बरं का, इशारा कोणी लिहिलेला आहे, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनीच लिहिलेला आहे. 13 जून 1885 रोजी ज्योतिबांनी सत्सार हे मासिक सुरू केलं. कोणतं मासिक? सत्सार नावाचं मासिक सुरू केलं. यातून ब्राह्मो समाज व प्रार्थना समाजावर टीका करण्यात आलेली होती. तर सत्सार हे मासिक महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलं होतं. आणि ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केलेली, तर आपले जे पहिले भारताचे पहिले समाज सुधारक राजाराम मोहन राय यांनी केलेली. आणि प्रार्थना समाजामध्ये तळखळकर बंधू तळखळकर यांनी स्थापना केलेली. त्याच्या पुढे 1891 मध्ये सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ ज्योतिबांच्या मृत्यूनंतर प्रकाशित करण्यात आला. म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनीच लिहिला, परंतु त्याचं प्रकाशन मात्र महात्मा ज्योतिबा फुले यांचं निधन झाल्यानंतर झालेलं आहे. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा हेतू या ग्रंथामध्ये प्रतिपादित केला आहे. तसेच या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी मोरू विठ्ठल वाळवेकर यांनी अर्थसहाय्य केले. सत्यशोधक समाज संस्थेचे विचार दीनबंधू या साप्ताहिकामधून व्यक्त केले जाईल. सार्वजनिक सत्यधर्म हा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा आहे असे लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी म्हटलेलं आहे. तर सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ आहे तो विश्व कुटुंबाचा जाहीरनामा आहे असं मत लक्ष्मण शास्त्री जोशी, म्हणजे लक्ष्मण शास्त्री जोशी यांनाच तर्क तीर्थंकर असं म्हटलं जायचं, तीर्थंकर असं म्हटलं जायचं. या ग्रंथात सत्यशोधक समाजाचा बायबल असे विठ्ठल रामजी शिंदे यांनी म्हटलं आहे. म्हणजे हा जो ग्रंथ आहे कोणता, सत्यशोधक सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाला विठ्ठलरामजी शिंदे यांनी सत्यशोधक समाजाचा बायबल असं म्हटलेलं आहे. बायबल हा ख्रिश्चन धर्माचा प्रमुख धर्मग्रंथ, तसं महात्मा ज्योतिबा फुलेंचे जे काही विचार होते सत्यशोधक
त्याचं बायबल म्हणजे प्रमुख धर्मग्रंथ कोणता, तर सार्वजनिक सत्य धर्म. त्याच्यानंतर विठ्ठलरामजी शिंदे जे आहेत, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केलेली बरं का. ते आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये त्यांची माहिती पाहूयात. विरा शिंदे यांची 1875 मध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी पुण्यामध्ये आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांची मिरवणूक काढली. याबाबत ज्योतिबांनी रानडे यांना सहकार्य केलं होतं. म्हणजे 1875 मध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी आर्य समाजाचे जे संस्थापक होते स्वामी दयानंद सरस्वती यांची मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी रानडेंना सहकार्य केलेलं. लोकमान्य टिळक व आडरकर यांच्या सामाजिक कार्यामुळे ज्योतिबांनी त्यांचा पुणे येथे सत्कार केला. म्हणजे बरीचशी नवीन नवीन माहिती तुम्हाला कळत आहे या ठिकाणी. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी लोकमान्य टिळक आणि आडरकर यांचा सत्कार केला, पण कोणत्या कार्यामुळे, त्यांच्या सामाजिक कार्यामुळे बरं का. फुले यांचे वर्णन शिक्षण व समता या शब्दांमध्ये केले जाते. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग ही पदवी शाहू महाराज यांनी दिलेली आहे. छत्रपती शाहू महाराज जे आपले कोल्हापूरचे होते, त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग अशी पदवी दिली. मुळामध्ये मार्टिन लुथर किंग हा अमेरिकेमध्ये गुलामगिरी विरोधामध्ये लढा दिलेला. महात्मा ज्योतिबा फुलेंना हिंदुस्थानचा बुकर वाशिष्ठन ही पदवी सयाजीराव गायकवाड यांनी दिली. आता सयाजीराव गायकवाड हे कुठले, बरोड्याचं जे घराणं होतं, राजघराणं, तिथले ते राजे होते सयाजीराव गायकवाड. त्याच्यानंतर आद्य दलित उद्धारक, पतितांचा पालनहार असे उद्गार महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल काढले. लोक मुझे महात्मा कहते हैं, असली महात्मा ज्योतिबा थे असे उद्गार 1932 साली महात्मा गांधी यांनी येरवड्याच्या तुरुंगातून काढले होते. म्हणजे जेव्हा पुणे करार झाला महात्मा ज्योतिबा महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दरम्यान, तर तेव्हा महात्मा गांधीजी येरवड्याच्या तुरुंगात होते, तेव्हाच त्यांनी उद्गार काढलेले आहेत. त्याच पिरियडमध्ये जेव्हा ते येरवड्याच्या तुरुंगात होते तेव्हा, की लोक मुझे महात्मा कहते हैं, असली महात्मा तो ज्योतिबा थे, असं महात्मा गांधीजींनी म्हटलेलं होतं. तर हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले हे कट्टर एकेश्वरवादी होते. एकेश्वरवादाची संकल्पना मांडताना परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे असे ते म्हणत. मूर्तीपूजेस त्यांचा पूर्णपणे विरोध होता आणि ज्योतिबा हे परमेश्वरास निर्मित असे म्हणत असत. हाही प्रश्न बऱ्याच परीक्षेत आलेला आहे की महात्मा ज्योतिबा फुले परमेश्वरास काय म्हणत असत, तर निर्मित असं म्हणत असत. विष्णुबुवा ब्रह्मचारी हे फुले यांचे समकालीन टीकाकार होते. हाही प्रश्न विचारलेला आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांचे समकालीन टीकाकार कोण, तर विष्णुबुवा ब्रह्मचारी होते. तर या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी खूप छान अशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर एखादा इसवी सन किंवा एखादी माहिती तुम्हाला चुकीची वाटत असेल तर तसं कमेंट करून सांगा, कारण ही सर्व माहिती इंटरनेटवरून वगैरे जमा केलेली आहे, काही पुस्तकांमधून मिळवलेली आहे. मग जिथून मी माहिती मिळवली तिथं जर समजा चुकीचा असेल तर माझाही संदर्भ चुकू शकतो, हे लक्षात असू द्या. तर खूप छान अशी माहिती एकत्र तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. MPSCच्या सर्व परीक्षा असतील, सरळ सेवेच्या सर्व परीक्षा असतील, त्या सर्व परीक्षांमध्ये तुम्हाला फायदा होईल. आणि हे सर्व म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले असतील, इतर सर्व समाज सुधारक आणि जीकेची सर्व माहिती तुम्हाला जीके ई बुक TCS IBPS पॅटर्न मध्ये मिळेल. त्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जीके ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे